लोकसभा निवडणुकीचा शंख फुंकला, त्याचाच भाग म्हणून भाजपने 20 उमेदवार जाहीर केले. त्या सर्व परंपरागत जागा आहेत. तसेच उद्धव ठाकरेंनीही जे उमेदवार जाहीर केले त्या परंपरागतच जागा आहेत. त्यामुळे शेवटच्या क्षणी का होईना पण भाजप शिवसेना युती होण्याचे संकेत मिळत आहेत. आता सर्वच राजकीय पक्षांना ताकाला जाऊन फार दिवस भांडे लपविता येणार नाही. ठाकरेंनी संधी नसतानाही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षांना सत्तेची फळे चाखण्यास मदत केली. मात्र त्यातूनच शिवसेना फुटीची बीजे पेरली गेली. मात्र ठाकरे खमके निघाल्यामुळे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेले. डंके की चोट पर येणाऱ्या होळीला ठाकरेच शिवसेनेचा रंग उधळतील. राजकारणात कोणीही कोणाचे कायमचे शत्रू वा मित्र असू शकत नाही. मोदी शहांनी जंग पछाडूनही शिवसेनेचा चेहरा सुद्धा ढासळला गेला नाही. उलट त्याच साटमारीतून अरुण गोयल नामक निवडणूक उपायुक्तांना रामराम घ्यावा लागला. आता पडदा उचलून अनेक सांड आपापल्या मार्गाने जातील. एखादी दुसरी जागा आल्याल पड्याल होऊन पुन्हा युती होऊ शकते. फार तर सांगलीची जागा ठाकरेंना देऊन नाराजी काढण्याचा प्रयत्नही होईल. शिवसेना फुटूनही जागा जास्त मिळाली तर विजय ठाकरेंचाच झाला असे म्हणता येईल. मित्रो, हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते लोक कमेंट बॉक्समध्ये सांगा व आमच्या ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.